पाटलांनी सांगलीमध्ये बंडखोरी केलेली आहे। हायकमांड आज नाना पटोले यांना कारवाईच्या सूचना देण्याची शक्यता आहे। काँग्रेस पक्षाने विशाल पाटलांना दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे। विशाल पाटलांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची सूचना करण्यात आली होती, मात्र विशाल पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ते निवडणूक लढणार आहेत आणि त्यामुळे विशाल पाटील यांच्यावर आज कारवाई होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। काय अधिकचे अपडेट्स आहेत? सांगलीतून खरं तर काँग्रेसमधून बंडखोरी करून लोकसभा निवडणूक लढत आहेत आणि त्यासाठी त्यांच्यावरती कारवाई करावी यासाठी ठाकरे गट आग्रही आहे आणि त्यामुळे काँग्रेस हायकमांडकडून त्यांना सूचना करण्यात आली होती की ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा द्यावा, त्या संदर्भातलं पत्र काढावं, पण अजूनही विशाल पाटील यांनी तशी भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत अशा पद्धतीची काँग्रेसकडून काही कारवाई करण्याची शक्यता आहे। कदाचित त्यांना त्यांच्यावरती निलंबनाची सुद्धा कारवाई केली जाऊ शकते किंवा त्यांना काँग्रेस पक्षाकडून काही कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली जाऊ शकते। अगदी निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता आज विशाल पाटलांवर कारवाईची शक्यता वर्तवली जाते। त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हायकमांड आज नाना पटोलेंना कारवाईच्या सूचना देण्याची शक्यता वर्तवली जाते।